धूळ धूळ गागत होतो आणि मस्त पाऊस चालू झालेला आहे. देवानी ऐकलं वाटतं माझं. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग्स. गाईज, आज आपल्याला जायचे सर्वात पहिले कुठं माहिती का, SNGT ला. म्हणजे आपल्या SNGT ला काही मटेरियल आलेले आहे, फोम टँक वगैरे आलेले आहे आय थिंक. कारण मला SNGT ची LR कॉपी आलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला तेच जे फोम टँक जे आहे ते आपल्याला डिलेवरी पण करायला जायचं आहे. त्याच्यात आपल्याला अजून एक ऑर्डर आली आहे 4 फायर एक्सटिंग्विशरची. CU2 एक 4.5 kgचा आणि त्यानंतर 6 kgचे 3 ABC. आपल्याला एवढे फायर एक्सटिंग्विशर आज डिलेवरी करायचे आहे. तर फायनली गाईज आपण आले आपल्या गोडाऊनला. आता लवकरात लवकर आपण काय करू, जे काय फायर एक्सटिंग्विशर आहे ते आपल्या बसंतीमध्ये लोड करू. बसंती बघू शकते तुम्ही, बसंतीचं मस्त ढाकण बिकन खोलून ठेवलं आहे. हां, तर आता लवकरात लवकर लोड करतो म्हणजे आपल्याला निघायला. SNGT ला पण आपलं मटेरियल आलेलं आहे, तिथून ते मटेरियल कलेक्ट करायचं. त्यानंतर फोम टँकची पण आपल्याला डिलेवरी करायची आणि फायर एक्सटिंग्विशरची पण डिलेवरी करायची. त्यानंतर येऊन हे जे फायर एक्सटिंग्विशर आहे ते आपल्याला बनवायचे म्हणजे रिफिलिंग करायचे. तर चला आता लवकरात लवकर बूम निघू आपण. ॲक्च्युली आपल्याला आहे ना एका मित्राला घेऊन जायचं होतं कामावर, बट त्याची वाट बघता बघता पार 10 वाजून गेले. तर गाईज आता आपण चाललेलो आहे, एकटेच जावं लागणार आहे. कारण 8 वाजेपासून त्याची वाट बघत होतो. तो गडी तर काय आला नाही, फोन पण उचला ना. त्याच्यामुळं म्हटलो चला आता आपण जाऊ आपल्या कामांना निघून. कारण बाकीचं मटेरियल पण आलेलं आहे आणि काही मटेरियल आपल्या गाडीत आहे, तर ते पण आपल्याला डिलेवरी करायचं आहे. तर सर्वात पहिले आपण आता जाऊ सातपूरची डिलेवरी करू आणि त्यानंतर जो फोम टँक आहे, फोम टँक घेऊ आपण SNGT मधून आणि मग त्याची पण डिलेवरी करू. गाईज, जर तुम्हाला आहे ना नवरात्रामध्ये जर कुठं जर जायचं असलं ना तर एकच ठिकाण नाही का, पुऱ्या नाशिक मध्ये सगळ्यात भारी म्हणजे दांड्या वगैरे पण खेळतात तिथं, गरबा वगैरे एक नंबर चालतो. तर जे भावनी रोड आहे ना आपला, जे भावनी रोडला तुळजाभवानीचं मंदिर मी तुम्हाला दाखवतो, थांबा एक मिनिट. हे बघा हा, आणि या साईडला आहे ना पूर्ण जागा आहे ना पूर्ण दांड्यांसाठी असते गाईज. हे बघा मंदिर एवढं खतरनाक आहे ना, आणि दांड्या खेळायला बापरे पुऱ्या नाशिकची पब्लिक इथे येते डायरेक्ट. तर तुम्हाला पण जर दांडे खेळायचे असले नवरात्रामध्ये तर नक्कीच या इथं. गाईज, आत्ता आपण सातपूर मधली जी डिलेवरी होती, म्हणजे आपण काल ज्या कंपनीत आलो होतो ना व्हिजिट करण्यासाठी, तर त्यांनी आपल्याला PO लगेच पाठवली होती. तर नवीन फायर एक्सटिंग्विशरची आपल्याला त्यांची डिलेवरी होती नाही का. तर जस्ट नाव आता आपण जी डिलेवरी होती फायर एक्सटिंग्विशरची ती देऊन टाकली आणि त्यानंतर त्यांना चलन वगैरे दिल्या. आणि आता आपण चाललोय अंबडला नाही का. कारण SNGT ला जाऊ का पहिले गॅब्रिएलला जाऊ असं झालंय. कारण गॅब्रिएलचा फोन आलेला आपल्याला मधीच आता. तिथं पण व्हिजिट साठीच जायचं आहे, म्हणजे त्यांचं नवीन शॉप बनलेलं आहे. तर त्या नवीन शॉप मध्ये कोणत्या कोणत्या टाईपचे किती फायर एक्सटिंग्विशर लागणार आहे हे आपल्याला त्यांना सांगायचंय. हे गाईज, तर आपण आता आलेलो आहे गॅब्रिएलला. आता गॅब्रिएलला व्हिजिट करू. मधलं तर काही दाखवता नाही येणार तुम्हाला, कारण विषय असा आहे का कॅमेऱ्याला डायरेक्ट स्टिकर लावून द्यायचं. हे बघा आता आलेलो आहे गॅब्रिएल. गाईज, आपल्या गॅब्रिएल मध्ये व्हिजिट वगैरे झालेलं आहे आणि त्याच्यात त्यांचे काही MCB होते नाही का आपले याचे फायर अलार्मचे, तर ते पण खराब झालेले होते. तर ते पण आपण काही नीट करून दिले आणि काही तर आपल्याला चेंजेस करावं लागणार आहे. तर फायनली तिथलं काम वगैरे आवरलं आणि आता आपण चाललेलो आहे आपल्या नेक्स्ट लोकेशनला. म्हणजे आपल्याला जायचं SNGT ला. तिथून आपल्याला फोम ट्रॉली घ्यायची आहे आणि ती पण डिलेवरी करायची आहे अंबडमध्ये. आणि तिथून त्यानंतर आपल्याला जावं लागेल आपल्या गोडाऊनला जाऊन आपल्याला काही फायर एक्सटिंग्विशर ते रिफिलिंग करायचे.
म्हणजे मग उद्याचं आपलं लोकेशन ते दुसरं राहील, काहीतरी सिक्रेट. बघू मग काय राहील त्यात, मला पण नाही माहिती आहे. आता आपण आलेलो आहे SNGT ला आणि आपलं जे मटेरियल आहे बघा, हे टँक आहे, अशा 5 आहे आणि त्यानंतर हरणगाडा बघितलं का, म्हणजे फोम ट्रॉली नाही काही. आता बाकीचे सगळं मटेरियल लोड करू बसंतीमध्ये आणि आपण जाऊ याची डिलेवरी करण्यासाठी. गर्दी तर फुल जाम गर्दी इकडे डायरेक्ट. हरणगाडा केवढा दिसतो बघितलं का आपल्या गाडीत. गाईज फायनली आपण या कंपनीमध्ये आलेलो आहे आणि कंपनीचं कामच चालू आहे अजून. हे बघा, हे हायड्रन सिस्टमचं साईडला आणि मध्ये हे बघा स्प्रिंकलरचं काम चालू आहे. तर आपल्याला इथंच आता जी फोम ट्रॉली आहे ती द्यायची आहे. आता बघू, ते जर बोलले का पूर्ण इन्स्टॉल करून द्या, ते इन्स्टॉल करून द्यावं लागेल, नाही तर मग फक्त इथं स्टोअरमध्ये ठेवून देऊ नाही का. लवकरात लवकर निघू, कारण आपल्याला अजून एक काम लागले. तुमच्या भावाचं लय डेंजर काम आहे. तुमच्या भावाला लागले सातपूरला, आता परत सातपूरला जायचं आहे. एका कंपनीची चेकिंग करायची आहे आपल्याला. फोम ट्रॉली वगैरे जी होती त्याची डिलेवरी तर आपण देऊन टाकली आता. आणि जाम भूक लागलेली आहे, सकाळपासून फक्त चहावर आहे आणि आता वाजले 2. तर आता कुठंतरी नाश्ता वगैरे करू आणि मग त्या कंपनीमध्ये जाऊ नाही का. कारण एका कंपनीचं तुम्हाला सांगितलं सातपूरला आपल्याला विजिटसाठी जायचं आहे नाही का, तिचं विजिट करायचं आपल्याला. सर्वात पहिले आता काहीतरी नाश्ता करू नाही का, 1-2 पावडे खाऊ आणि मग आपण आपल्या कामाला लागू. त्यानंतर मग परत आपल्याला गोडाऊनला पण जायचं आणि तिथं पण काम करायचं. एवढी भारी कंपनी आहे ना, म्हणजे त्या कंपनीमध्ये बनतं काय माहिती का, वॉल जे असते का, वॉल पाण्याचे जे वॉल, सगळ्यात मोठे मोठे वॉल, एवढे मोठे मोठे वॉल आहे ना, प्रमाणाच्या बाहेर. ऍक्च्युली मधली व्हिडिओ नाही काढता आली आपल्याला, त्याच्यामुळे तुम्हाला दिसलं नाही. बट बाहेरच विचार करा, बाहेरच एवढले वॉल आहे, तर मध्ये किती मोठे मोठे असेल. असं समजा जी ट्रक राहते का, एक पूर्ण ट्रक एवढा सुद्धा वॉल आहे मध्ये, एवढे मोठे मोठे वॉल, विचार करा. तर गाईज आता आपलं इथलं काम वगैरे झालंय आणि आता आपण डायरेक्ट जाणार आहे आपल्या घरी. आणि जेआरी बंद झाल्यामुळे आहे ना, रस्त्याने एवढी धूळ आहे ना, एवढी धूळ प्रमाणाच्या बाहेर. म्हणजे मी तरी 4 व्हीलर मध्ये म्हणून बरं आहे, पण असं खिडकी उघडल्यानंतर आहे ना, काच खाली केल्यानंतर तोंड पण बाहेर काढलं ना, अशी माती माती लागू राहील डायरेक्ट चेहऱ्याला. तर विचार करा 2 व्हीलर वाल्यांचे काय हाल असतील आता नाही का. खतरनाक विषय होऊन गेलेला डायरेक्ट. धूळ बघा, डायरेक्ट धूळ विषय. आता धूळ धूळ कागद होतो आणि मस्त पाऊस चालू झालेला आहे. देवाने ऐकलं वाटतं माझं. हे ना, फुल डायरेक्ट रिमझिम रिमझिम विषय होऊन गेलेला आहे. डायरेक्ट पाऊस चालू झालेला आहे. धन्य, चांगलं झालं नाही का, धूळ उडत नाही आता. 2 व्हीलर वाल्यांच्या अंगावर पण आणि आपल्या गाडीवर पण, आपली जी बसंती आहे तिच्या अंगावर. गाईस आत्ताशी घरी चाललोय, 5:30 वाजले. सकाळपासून जेवण नाही, खावण नाही, काही खरं नाही. फक्त 2 पावडे खाल्ले मगाशी, बस तेवढंच. बाकी त्यानंतर काहीच नाही खाल्लेलं. ऑफिसला पण गेलो 2 मिनटं, काम तर काही होत नव्हतं आपल्याकडून आज. म्हटलं जाऊ दे, आज काही होणार नाही, जाऊ घरी, थोडा आराम करू. बसंती आपली लावली तिकडं गोडाऊनच्या जवळ आणि मग तिथून आपली छोटी बसंती घेतली 2 व्हीलर
आणि आता चाललोय आपण आपल्या घरी. गाईज फायनली तुमचा भाऊ पोचलेला आहे घरी. आणि घरी आल्यानंतर काय मस्त मम्मीचं काम वगैरे चालू होतं दणक्यावर. गहू बिऊ त्यानंतर तांदूळ बिंदूळ साफसफाई करायचं काम चालू होतं, निवडत वगैरे होते. आणि तुमच्या भावाने तर काही जेवणच केलं नव्हतं दिवसभरापासून. आता वाजले 9, कारण घरी आल्यानंतर काय थोडीशी झोप बीप काढली. मग उठलं बघतो तर काय गहू बिऊ निवडत होते. त्यानंतर काय मस्त आता जेवायला वगैरे घेतलं. तुमच्या भावाने एकदम दणकेशीर जेवण बिवण केलं. एक नंबर वाटलं, कारण दिवसभर जेवण नव्हतं केलेलं नाही का. आणि आय होप की तुम्हाला आजचा आपला ब्लॉग नक्कीच आवडला असेल गाईज. जर आवडला असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा व्हिडिओला. चलो जय महाकाल. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी कंटेंट घेऊन नवीन तुमच्यासाठी.